संत तुकोबांची पालखी आज निमगाव केतकीत मुक्कामी असणार आहे। इंदापुरात प्रवेश करताच निमगाव केतकीत पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी वारकऱ्यांना विड्याची पानं वाटली। गावात अनेक वर्षापासूनची ही परंपरा असल्यानं गावाला विड्याच्या पानामुळेच निमगाव अशी ओळख पडली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी मुक्कामी विसावत असताना गावकरी जे आहेत ते मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी त्यांचं स्वागत करत असतात। विशेषतः नागविलेच्या विड्याच्या पानाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि या गावामध्ये जी परंपरा आहे ती गावकरी जपतात। आलेल्या वारकऱ्यांना जे आहे ती विड्याची खाण्याची पानं जे आहेत ते वाटप करताना आपल्याला दिसत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा पद्धतीने ही परंपरा त्यांनी जपलेली आहे, काय भावना असते तुमची? या निमगाव केतकी गावामध्ये बऱ्याच दिवसापासून महाराजांचा तुकाराम महाराजांचा पालखीचा मुक्काम असतो आणि आपल्या गावात या निमगाव केतकी गावामध्ये पानासाठी हे प्रसिद्ध गाव आहे। 200-300 वर्षापासून या गावात पानं वाटपाचा पानं पिकवण्याचा कार्यक्रम हे असतोच आणि मग महाराजांची सेवा पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी पान थोडं थोडं देऊन त्यांची सेवा केली जाते। जावेद मुलानी, जी24 तास, निमगाव केतकी, इंदापूर। शेगावहून विठ्ठल भेटीला निघालेली श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले। 750 किलोमीटर 33 दिवसांचा प्रवास करत शेगावहून पंढरपूरकडे ही पालखी निघालेली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेपाई। श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी श्री गजानन महाराजांच्या या पालखीचं आता मार्गक्रमण सुरू झालेलं आहे। आताच ही आहे धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात आल्याचं आपण या ठिकाणी जी24 तासच्या माध्यमातून पाहतोय। शेकडो वारकरी या वारीमध्ये प्रत्येक वर्षी हे सहभागी होत असतात। जवळपास 700 वारकरी या वारीमध्ये सहभागी होत असतात आणि राज्यातील सर्वात मोठी वारी म्हणून या पालखीची ओळख आहे। 750 किलोमीटरचा अंतर पार करत ही शेगाव श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल, या ठिकाणी 3 दिवसांचा मुक्काम या पालखीचा असणार आहे आणि आपण पाहू शकतो वारकरी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी या वारीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पालखी सोबत एक अश्व असेल आणि 9 वाहने या ठिकाणी प्रवासात हे असणार आहेत। एकूण 33 दिवसांचा प्रवास या एकंदरीत पालखीचा या ठिकाणी असतो आणि ही पालखी आज जी आहे ते सोलापूर जिल्ह्यातील उळ्यामध्ये याचा मुक्काम असणार आहे आणि उद्या पुन्हा ही सोलापूर शहराकडे मार्गस्थ होणार आहे। अभिषेक आदेप्पा, जी24 तास, उळे, सोलापूर।